नेपाळच्या राजकारणात एक मोठा आणि ऐतिहासिक बदल घडला। नेपाळच्या संसदीय निवडणुकीत बालेंद्र शाह यांच्या नेतृत्वाखाली RSP म्हणजेच राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने ऐतिहासिक कामगिरी केली। 165 जागांपैकी बालेंद्र शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने 125 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला। त्याच नंतर नेपाळ काँग्रेस पक्षाने 17 तर पूर्वी पंतप्रधान KP ओली यांच्या CPN-UML यांनी अवघ्या 9 तर नेपाळी कम्युनिस्ट पक्षाला 3 तर नेपाळ हे हिंदू राष्ट्र व्हावे अशी भूमिका ठेवून काम करणाऱ्या राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीला अवघी 1 जागा मिळाली। हा पक्ष राजघराण्याचा समर्थक म्हणून ओळखला जायचा। हिंदू राष्ट्र तसेच संविधानिक राजेशाही व्यवस्था निर्माण करण्याची भूमिका या पक्षाने घेतली होती। मार्च 2025 मध्ये या पक्षाच्या समर्थकांनी काढलेल्या रॅलीत योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर हे व्हायरल झाले होते आणि त्याचमुळे भारतात ही रॅली अत्यंत चर्चेत होती। सर्वात महत्त्वाचा निकाल म्हणजे बालेंद्र शाह यांनी पूर्व पंतप्रधान KP ओली यांना तब्बल 50,000 मतांनी पराभूत केले। झापा 5 या मतदारसंघातून बालेंद्र शाह यांना 68,348 मते मिळाली तर पूर्वी पंतप्रधान KP ओली यांना 18,734 मते मिळाली। एक रॅपर, इंजिनियर आणि तरुणांचा नेता म्हणून ओळखले जाणारे बालेंद्र शाह हे आता नेपाळचे पंतप्रधान झालेत। त्यांचा हा विजय नेपाळमधील तरुण पिढीला आणि वाढत्या राजकीय प्रभावाचं प्रतीक मानलं जातं। आज आपण नेपाळमधील राजकीय परिस्थिती समजून घेऊया। नमस्कार, मी प्रियांका पालकर। 2008 मध्ये राजेशाही संपल्यानंतर नेपाळमध्ये लोकशाहीची सुरुवात झाली, पण त्यानंतर अनेक वर्ष तेच जुने राजकीय पक्ष सत्तेत राहिले। त्यामुळे देशातील तरुणांमध्ये असंतोष वाढत गेला, बदलाची मागणी जोर धरू लागली। अशी परिस्थिती असताना बालेंद्र शाह हे नेतृत्व घेऊन पुढे आले। 8 सप्टेंबर 2025 शहर काठमांडू, दुपारची वेळ होती। शहरातील हजारो तरुण रस्त्यावर उतरले। त्यांच्या हातात मोठे बॅनर होते, त्याच्यावरती एकच घोषवाक्य लिहिलं होतं, युथ अगेन्स्ट करप्शन। सुरुवातीला हे आंदोलन खूप शांत होतं, पण काही तासातच परिस्थिती पूर्णपणे बदलली। आंदोलन करणारे तरुण थेट नेपाळच्या संसद भवनात घुसले आणि थोड्याच वेळात या संसद भवनाला आग लागली। नेपाळची संसद भवन जळत होती आणि रस्त्यावरती संताप उसळला होता। या आंदोलनात तरुणांबरोबर शाळकरी विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता। हे आंदोलन नेपाळच्या राजकीय व्यवस्थेला हादरा देणारे एक जन आक्रोश करणारे आंदोलन होते आणि याच आंदोलनाचं नाव होतं जेनझी आंदोलन। या आंदोलनाची सुरुवात झाली सोशल मीडियापासून। नेपाळमधील तरुणांमध्ये आधीपासूनच बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि राजकीय अस्थिरतेबद्दल प्रचंड नाराजी होती। एकीकडे नेपाळमधील युवक हे बेरोजगारीने त्रस्त झाले होते, तर नेपाळमधील राजकीय नेत्यांची मुले विदेशात अतिशय हायफाय शिक्षण घेत जगत होती आणि ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आली आणि मग हे पाहून अधिक संतप्त झालेले तरुण सोशल मीडियावर सरकार विरोधात मोहिमा चालवत राहिले। पण 4 सप्टेंबर 2025 रोजी नेपाळ सरकारने एक असा निर्णय घेतला ज्याने या आंदोलनाला एक ठिणगी दिली। तो निर्णय म्हणजे सोशल मीडिया बंदी। सरकारने फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इतर 23 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली। सरकारला वाटलं की या आंदोलनामुळे सगळं काही शमून जाईल, पण घडलं अगदी उलट। नेपाळची तरुणाई खूप संतापली। मोठ्या संख्येने तरुण हे रस्त्यावर उतरले आणि त्यांची मागणी ही स्पष्ट होती, सोशल मीडियावरील बंदी त्वरित हटवली पाहिजे। आंदोलन अजूनच भडकलं। सुरुवातीला सरकारने हे आंदोलन गांभीर्याने घेतलं नाही, पण फक्त 4 दिवसात म्हणजे 8 सप्टेंबर 2025 रोजी काठमांडूच्या रस्त्यांवरती प्रचंड जनाक्रोश उसळला। हजारो तरुण रस्त्यावर उतरले, त्यांच्या डोळ्यात संताप होता आणि हातात सरकार विरोधातील अनेक घोषणाबाजी। या हिंसक आंदोलनात 19 तरुणांचा मृत्यू देखील झाला आणि पुढच्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी संसद भवनात जाऊन आक्रोश व्यक्त केला आणि भवनावरच कब्जा केला। परिस्थिती इतकी गंभीर झाली की नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला। या आंदोलन दरम्यान एक नाव वारंवार समोर येत होतं आणि ते नाव म्हणजे बालेंद्र शाह उर्फ बालेन शाह।
बालेन शहा हे व्यवसायाने स्ट्रक्चरल इंजिनियर होते आणि ते कर्नाटकमधील विश्वेश्वराय्या या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होते आणि नेपाळमध्ये स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली होती. मात्र त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली त्यांच्या रॅप म्युझिकमुळे. त्यांच्या गाण्यांमध्ये ते भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय आणि राजकीय व्यवस्थेविषयी कठोर टीका करीत. त्यामुळे नेपाळमधील अनेक तरुण त्यांना यूथ आयकॉन मानत. 2022 मध्ये ते काठमांडू शहराचे महापौर म्हणून निवडून आले आणि पदावर आल्यानंतर त्यांनी शहरातील अवैध कामांवरती कठोर कारवाई सुरू केली. विशेषतः नदी किनाऱ्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेमुळे त्यांना लोकप्रियता मिळाली आणि त्याच वेळी त्यांचा सरकारसोबतचा संघर्षही वाढला. या कारवाईमुळे त्यांची थेट टक्कर सत्ताधारी पक्ष आणि माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्याशी झाली. काही नेत्यांनी त्या संबंधात गरिबांची घरं पाडण्याचा आरोप केला, तर शहा यांनी उलट अनेक राजकीय नेत्यांचेच बेकायदेशीर बांधकामे केल्याचा आरोप केला. 2023 मध्ये काठमांडू महानगरपालिकेतील हजारो कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सोशल मीडियावर आणि सार्वजनिक भाषणांमध्ये त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यामुळे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता अधिक वाढली. नेपाळमधील मोठा तरुण वर्ग बेरोजगारी आणि राजकीय अस्थिरतेमुळे त्रस्त होता. 2008 नंतर देशात 3 पक्ष एकमेकांशी आघाड्या करून सत्तेत राहिले आणि विकासाचा वेग मंदावला. त्यामुळे अनेक तरुणांना आता पारंपरिक राजकारणांऐवजी नवीन नेतृत्व हवे होते. नेपाळच्या निवडणुकीत बालेन शहा यांनी के.पी. शर्मा ओली यांना पराभूत करून मिळवलेला विजय हा देशातील तरुण पिढीच्या राजकीय जागृतीचं प्रतीक मानला जात आहे. इतिहासात कलाकारांनी राजकारणात मिळवलेली यश ही काही नवीन नाही. यांचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पूर्वी कॉमेडियन असलेले झेलेन्स्काय आता युक्रेनचे राष्ट्रपती आहेत आणि म्हणून आज अनेक जण बालेन शहा यांना नेपाळ's झेलेन्स्काय म्हणूनही ओळखू लागले. आता पुढील काळात ते नेपाळच्या राजकारणात काय काय बदल घडवतायत आणि देशाला नवीन दिशा देतायत का हे आता पुढचा काळच ठरवेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं? आपले विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द फिफ्थ कॉलम या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.